गेल्या 17 वर्षांपासून पेट्रोल व्यावसायिकांचं कोणतंही कमिशन वाढलं नसल्याने आता पेट्रोल व्यावसायिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। पेट्रोलच्या लिटर मागे 5 तर डिझेल मागे 4 रुपये असा दर वाढवून देण्यात यावा, तसेच शासनाने मध्यस्थी करत पेट्रोल व्यावसायिकांचे प्रश्न मार्गी लागावे, या सर्व मागण्या घेऊन पेट्रोल व्यावसायिकांनी 15 जुलै ते 15 ऑगस्ट या दरम्यान मूक आंदोलन पुकारलं असून हाताला काळ्या फिती लावून निषेध नोंदवला जाणार आहे। पेट्रोल डीलर पंपवाल्यांचं कोणतंही कमिशन वाढलेलं नाही, परंतु आम्ही पेट्रोल डीलर म्हणजे इंधन जे खरेदी करत होतो त्याची किंमत ही 4 पटीने वाढली। म्हणजे आमची गुंतवणूक 2017 पेक्षा 4 पटीने वाढली, परंतु आमच्या नफ्यात कोणतीही वाढ नाही। आणि त्यात आलेलं E20 म्हणजे इथेनॉलमुळं गिरायकांचा आणि पंपवाल्यांचा काहीतरी गैरसमज होतोय। आता ही कंपनीने राबवलेली पॉलिसी असल्यामुळं इथेनॉलचा पाण्याशी संपर्क आला की काही किरकोळ वाद तयार होतात, पण यात डीलरचा म्हणजे पेट्रोल पंप व्यावसायिकाचा कुठलाही संबंध येत नाही। परंतु यात वादातून वाद टोकापर्यंत जातात, पोलीस स्टेशनपर्यंत जातात। अशा अनेक अडचणींना, छोट्या छोट्या अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागतं। आता हे आंदोलनाची सुरुवात आहे। काळ्या फिती लावून आम्ही 1 महिना आणि संपूर्ण बाहेरचे लाईट बंद करून 15 जुलै ते 15 ऑगस्ट आंदोलन करतोय। याला जर आम्हाला कंपनीने, सरकारने काही रिस्पॉन्स दिला नाही, प्रतिसाद दिला नाही, तर पुढले नो परचेस असेल, वेळोवेळी जसं करता येईल, जशी आमची संघटना किंवा आमची राज्याची संघटना, आमची भारताची संघटना आम्हाला आदेश करील, त्याप्रमाणे आम्ही पुढील आंदोलनाची दिशा पावलामुळे सामान्य नागरिकाला त्रास होईल। सामान्य नागरिकाला त्रास होऊ नये म्हणूनच ही सुरुवात आहे। सामान्य नागरिकच आम्ही समोर केंद्रबिंदू म्हणून ठेवला आहे।